अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी वाहनचणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे अक्षय तृतीया. सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातली जी काही दुःख आहे, संकट आहे ते दूर जाऊ देत आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, तर आज अक्षय तृतीयेनिमित्त आपण बऱ्याचशा सेवा बघितल्या. भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बऱ्याच सेवा बघितल्या आहेत. आपल्या गुरूंसाठी सुद्धा आपल्याला सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्र, 99 मंत्र, आपल्या कुलदेवीसाठी सुद्धा आपल्याला सेवा करायच्या आहेत. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. बरेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, अवश्य जाऊन बघा. कारण की या दिवशी केली जाणारी कोणतीही सेवा असो, कोणतंही दानधर्म असो, अगदी तिळाचं जरी तुम्ही दान या दिवशी केलं ना तरी ते तुमच्यासोबत अक्षय राहणार आहे, ते तुमच्यासोबत चिरकाल टिकून राहणार आहे. कारण या दिवशी आपण कोणतीही सेवा करतो, कोणतंही शुभ काम करतो ते आपल्यासोबत अक्षय राहत असतं. त्याचा कधीही क्षय होत नाही, ते चिरकाल आपल्यासोबत राहत असतं. म्हणून या दिवशी जमेल तितकी सेवा, तितकं पुण्यकर्म आपल्याला करायचं आहे. शक्य असेल तर दानधर्मसुद्धा करायला विसरू नका. त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करायची असते. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की पितृदोष जर आपल्या कुंडलिकेत असेल तर आपल्याला अनेक त्रासांना सामोरे जावं लागतं. आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींना, अनेक अडथळे आपल्याला येतात. प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडथळे येतात, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. त्याचप्रमाणे बघा, अनेक संकट, दुःख आपल्यावर सतत येत असतात जर आपल्या पितृदोष असेल. त्यासाठीच आपल्याला पितरांसाठी सुद्धा आपल्याला आजच्या दिवशी सेवा करायची आहे. बघा, पितरांसाठी आपल्याकडनं रोज सेवा करणं होत नाही, परंतु जे पितरांसाठी ज्या तिथी असतात, जसं की अक्षय तृतीयासुद्धा ही सुद्धा तिथी पितरांसाठी समर्पित आहे. पितरांसाठी सेवा करण्यासाठी ही सुद्धा तिथी चांगली आहे. या तिथीला सुद्धा आपण जेवढी जास्तीत जास्त पितरांची सेवा करू तेवढा त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, त्यांना सद्गती लाभते, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जो काही पितृदोष असतो त्याचा त्राससुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होत असतो. तर बघा, तुमच्यासोबत ज्या काही सेवा शेअर केल्या आहे पितरांसाठी त्या पण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला ही सेवा करायची आहे. अतिशय साधा, सोपा आणि छोटासा उपाय आहे, तो तुम्हाला आज करायचा आहे. प्रदोष समयावर तुम्हाला हा करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे कोणता, तर 5:30-6 नंतर ते 8 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. काय करायचं आहे बघा, तुमच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल ना त्या झाडाच्या इथे तुम्हाला जायचं आहे. एक दिवा घेऊन जायचा आहे. पंथी नेली तरी चालेल. पंथीमध्ये वात तुम्हाला घालायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचंच तेल घालायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे काही स्वयंपाकघरामध्ये तेल वापरता ते तुम्ही त्यात घालू शकता. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला मग काळे तीळ घालायचे आहेत. शक्यतो तिळाचं तेलच घाला. तिळाचं तेल नसेल तर साधं तेल घालून तुम्ही 4-5 काळ्या तिळाचे दाणे तुम्ही त्याच्यात घालू शकता. तर तो दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे. आता त्याची वात, त्याचं जे तोंड येईल दिव्याचं ते दक्षिणेकडे आलं पाहिजे, म्हणजे त्याची वात जी आहे ती दक्षिण दिशेला आली पाहिजे. या दिशेने तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. आता बघा, दिवा लावताना कधीही हा खाली ठेवायचा नसतो, त्याला काहीतरी आपल्याला आसन द्यायचं असतं. आता त्या दिव्याला आसन म्हणून तुम्ही थोडेसे तांदळाचे दाणे घेऊन जाऊ शकता. थोडेसे तांदूळ टाकून त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला पिंपळ वृक्षाला 7 किंवा 5 प्रदक्षिणा मारायच्या आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 5 मारा, 7 मारा, 11 मारा. त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळेस जप करायचा आहे, किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेस जप करायचा आहे. कारण की ही सेवा आपल्या पितरांसाठी आहे. आणि लक्षात घ्या, अशा विशिष्ट दिनी जेव्हा आपण पितरांची सेवा करतो तेव्हा आपला पितृदोष तर बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातले जे काही आपल्या कामामध्ये अडथळे येतात ना, जो काही आपल्याला दुःख, त्रास जो काही होणार असतो, जी संकटे येणार असतात ती बऱ्याच प्रमाणात टळत असतात. पितरांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपल्या कामातले अडथळे दूर होत असतात. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागतं. हे सगळं फक्त आणि फक्त या सेवेने आपल्याला मिळतं. बघा, आपल्या हातात फक्त सेवा आहे, कष्ट आहे. आपण जे काही प्रामाणिकपणे सेवा करतो, कष्ट करतो, ते कधीही वाया जात नाही. त्याचं कधी ना कधी फळ हे आपल्याला मिळतच असतं.
तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि आवर्जून सगळ्यांनी हा उपाय करायला विसरू नका. अतिशय प्रभावी असा उपाय आहे, नक्की करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.